आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी भक्ती, प्रेम आणि त्याग यांचं सुंदर प्रतीक आहे. ही कथा आहे तुळशी मातेची आणि श्री विष्णूंच्या दिव्य मिलनाची. चला मग सुरुवात करूया या पवित्र तुळशी विवाहाच्या कथेला. पूर्वीच्या काळी दैत्यराज शंखचूड नावाचा एक पराक्रमी असुर होता. त्यानं कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं. ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, वत्सा, माग, काय हवं तुला? शंखचूड म्हणाला, प्रभू, मला असा वर द्या की मी अजेय होऊ. माझा मृत्यू होणार नाही जोपर्यंत माझी पत्नी पवित्र आणि पतिव्रता आहे. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. त्यांच्या तपश्चर्येनं देवताही थक्क झाल्या. काळ पुढे गेला. शंखचूडाचं लग्न एका अत्यंत सुंदर आणि धर्मपारायण कन्येशी झालं. तिचं नाव होतं वृंदा. ती स्वतः लक्ष्मी देवीचा अवतार होती. तिचं मन पवित्र, हृदय निर्मळ आणि श्रद्धा अढळ होती. वृंदा आपल्या पतीवरती प्रचंड प्रेम करायची आणि तिच्या पतिव्रतेच्या तेजानं संपूर्ण त्रिभुवन प्रकाशमान झालं होतं. तिच्या भक्तीमुळेच शंखचूड अजिंक्य झाला होता. एके दिवशी देव आणि दानव यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झालं. देवतांनी अनेक प्रयत्न केले, पण शंखचूडाच्या सामर्थ्यापुढे ते पराभूत झाले. तो पराक्रमाने इतका भयंकर झाला की स्वर्गही थरथरला. देव सारे मिळून श्री विष्णूंच्या चरणी गेले आणि म्हणाले, प्रभू, शंखचूडाचे सामर्थ्य आम्हाला सहन होत नाही. जोपर्यंत त्याची पत्नी वृंदा पवित्र आहे तोपर्यंत त्याचा पराभव शक्य नाही. कृपा करून काही उपाय करा. भगवान विष्णू काही क्षण शांत राहिले. नंतर म्हणाले, मी तिच्या भक्तीचा अपमान करणार नाही, पण तिच्या भक्तीमागे दडलेलं सत्य, अर्थ तिला समजावून देईल. विष्णूंनी शंखचूडाचं रूप धारण केलं आणि ते वृंदेच्या समोर प्रकट झाले. त्यावेळी वृंदा आपल्या पतीच्या विजयासाठी जप करत होती. तिचं ध्यान एवढं गहन होतं की तिला बाहेरचं काहीही जाणवत नव्हतं. पण जेव्हा तिच्यासमोर तिच्या पतीसारखं रूप दिसलं तेव्हा तिने क्षणभरासाठी ध्यान सोडलं. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही आलेत? युद्ध संपलं का? विष्णूंनी मौन ठेवलं. ती प्रेमानं त्यांच्या चरणी बसली. पण त्या क्षणी तिचा जप खंडित झाला आणि तिची पतिव्रता भंगली. त्याचवेळी रणांगणात शंखचूडाचा वध झाला. देवतांना विजय मिळाला. क्षणभरातच वृंदेला सर्व सत्य समजलं. तिला कळलं की तिच्यासमोर उभा असलेला तिचा पती नाही, तर स्वयं परमेश्वर श्री विष्णू आहेत. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत म्हणाली, प्रभू, तुम्ही देव असाल, पण आज तुम्ही एका स्त्रीचा विश्वास तोडला. माझं हृदय तुटलं. माझी पवित्रता तुम्ही नष्ट केली. मी तुम्हाला शाप देते. तुम्ही दगड रूप धारण कराल आणि सदैव तसेच राहाल. विष्णूंनी शांतपणे तिचा शाप स्वीकारला. ते म्हणाले, वृंदे, तुझी भक्ती अमर आहे. मी तुझ्या भक्तीचा सन्मान करतो. तुझ्या या शापामुळे मी शालिग्राम शिला बनून राहीन आणि तुझं रूप ते सृष्टीतील सर्वात पवित्र वनस्पतीचं रूप धारण करेल. तू तुळशी माता म्हणून ओळखली जाशील. त्या क्षणी वृंदेने आपले प्राण त्यागले. तिचं शरीर पवित्र वनस्पतीत रूपांतरित झालं आणि त्या वनस्पतीला नाव मिळालं तुळस. तुळशी मातेचा सुगंध आकाशात दरवळला. जणू त्या भक्तीचं स्मारक सृष्टीत निर्माण झालं. भगवान विष्णू म्हणाले, तुझ्या वाचून माझी पूजा कधीच पूर्ण होणार नाही. ज्यांच्या घरात तुझं रोप असेल ते घर माझं निवासस्थान बनेल. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि तुळशी मातेचा विवाह केला जातो. हा विवाह म्हणजे देव आणि भक्त यांचा संगम, पुरुषत्व आणि पवित्र स्त्री शक्तीचा मिलाप, प्रेम आणि श्रद्धेचं एक अद्भुत प्रतीक. आजही आपल्या प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असतं. सकाळी आणि संध्याकाळी तिच्या पानाला नमस्कार केला जातो, कारण ती फक्त एक वनस्पती नाही, ती देवत्वाचं रूप आहे. तुळशी मातेच्या पानात दडलेली आहे शुद्धता. तिच्या सुगंधात आहे भक्ती. तिच्या नावात आहे मोक्षाचा मार्ग. मित्रांनो,
तुळशी विवाहाचा दिवस हा केवळ एक सण नाही, तो एक स्मरण आहे त्या स्त्रीच्या त्यागाचं, भक्तीचं आणि अढळ विश्वासाचं. भगवान विष्णूंनी तिला अमरत्व दिलं, कारण तिने देवावरती राग धरला नाही, तर आपल्या प्रेमात सत्य शोधलं. म्हणूनच संत म्हणतात, तुळस वंदिता तुला करीतो नमस्कार, तुझ्या वाचून नाही माझे उद्धार. तुळशी मातेच्या पवित्रतेने घर आशीर्वादित होतं, मन प्रसन्न होतं आणि आयुष्य भक्तिमय बनतं. शेवटी एवढंच सांगू इच्छितो, तुळशी म्हणजे भक्ती, तुळशी म्हणजे प्रेम, तुळशी म्हणजे विष्णूच्या कृपेचा शाश्वत सुगंध. आपल्या आयुष्यातही या पवित्र प्रेमाचा सुगंध दरवळत राहो. जय श्री विष्णू, जय तुळशी माता.